नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना। तर झाली आहे माझी सकाळची सुरुवात आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर माझा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे। फक्त मिस्टरांपुरता स्वयंपाक केला आणि अवधूतचा डब्बा केला, कारण मला एका ठिकाणी जायचं सवासणी म्हणून जेवायला। 11:30 जायचं आणि आजी बाबा काही अजून आले नाही, ते रात्री 7 वाजता बसणार होते। तर त्यांना बसच नाही भेटली, मग ते रिटर्न रूमवर गेले आणि ते आता पहाटे बसलेले। तर येतील 4, 5 किंवा 6, म्हणजे दिवसभरामध्ये केव्हा पण येतील। मग आल्यावर त्यांना स्वयंपाक करेल मी, पण आता त्यांचा स्वयंपाक काही मी केला नाही आहे। तर आता माझे सकाळचे सगळे कामं मी आवरून घेते। स्वयंपाक झाला आहे, देवपूजा झालेली आहे, धुणं भांडे सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग मला तिथं छोटासा कार्यक्रमाला जायचं आहे। आणि आजी बाबा आल्यानंतरची व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर कराल, कारण त्यांना एक मी खास वस्तू आणण्यासाठी सांगितली पंढरपूरवरून, आणि काय वस्तू ती पण तुम्हाला आल्यावर कळलंच नक्की। तर चला व्हिडिओ बघत राहा। तर माझं सगळं आवरलं आहे, देवपूजा झाली, अजून रांगोळी काढायची आहे। तर बघू शकते सगळं घर व्यवस्थित आवरलेलं आहे आणि पुसून बी काढलेलं आहे, मध्ये पण सर्व पुसलं आवरलं स्वच्छ। इकडं पण सगळं आवरलेलं आहे, इकडचं पण घर जे कडेचं आहे ते पण झाडून पुसून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे माझं आता सगळं घरातलं काम आवरलं आहे। फुलं आले, मग का बरं पावडर मारते? वातावरण खराब असल्यामुळे रोगाचा जोर वाढला आहे, पुढं आपलं पण दुर्लक्ष झालं बाकीच्या कामाचा लोड असल्यामुळे। गवत वाढलंय, गवतामुळे आळी पडली आहे। मग एवढे फुलं आधी काढून घ्यायचे होते हो। एवढा पाऊस पडून जरा गरमीच्या वातावरणामध्ये झालं फवारणी लेट झाली एकदा। नाही म्हटलं हे फुलं काढून मग मारलीचं नस चालली का? एवढं राहतं 3-4 काढल्या ना, तेवढ्या घ्या मारून। मशीन बंद करायचं मला फोन करा। तर मिस्टर आले ते पावडर मारा इकडं, आणि आता मी चालले मशीन बंद करायला। तर दिसतेला पावडर मारणं गरजेची होती। तर इथं चालू आहे माझं आता पाणी भरायचं काम। टिपडं भरलेलं आहे, इकडं बादल्यानं ते भरून ठेवलेलं आहे। धुणं झालं, आता कॉक बंद करून टाकते। धुणं गोळा करून घेऊन चालले घरी आता, वाळे कपडे करत। तर ना दुपारी बॉक्स पण काढायचे होते, बॉक्सची ऑर्डर आली होती, तर मग 4 बॉक्स काढायचे होते। मग बाया आल्या होत्या खोडायला, 2 बाया आणि 1 भाऊ आले होते, 3 जण खोडायला आले होते आणि त्यांनी माल खोडला। आणि त्याच्यानंतर आता मी बॉक्स भरून घेते, कारण की ऑर्डर आल्यानंतरच माल खोडायला लागतो ना। तर काही नाही, आता जिप्सो थोडा राहिला, संपत आला आता जिप्सो। तर जे आता ढवळे फुलं ते शेवट 2-3 दिवस जातील अजून, मग त्याच्यानंतर मग माल पण राहणार नाही। आणि जो नंतरचा मग तो येईल, म्हणजे रुटीन चालूच राहणार आहे। फक्त एवढंच का आता अर्ध संपल, परत अर्ध दुसरं चालू होईल। छाटलंय तसं मागं पुढं ना, मग तसंच प्रकारे आता आमचा फ्लॅश निघत असतो। आणि एकदम असा जड बंडल लागायचा आज, कारण पाणी दिलं होतं ना जिप्सोला, ते एकदम मस्त भरीव माल होता। आणि तिथं बाया चालली होती पॅकिंग करायचं काम। आणि इथं आता मी 4 बॉक्स पटपट भरून घेते, आणि बॉक्स भरल्यानंतर मग आता मिस्टर आवळतील आणि मी फक्त भरायचं काम करते। त्याच्यानंतर मग मला परत संध्याकाळी लवकर स्वयंपाक पाणी करायचं आहे, कारण आजी बाबा सांगितलं का 8 वाजेपर्यंत येणार आहे। तर मग त्यांना पण भूक लागली असेल ना, त्याच्यामुळे लवकर मला स्वयंपाक पाणी करून घ्यायचं आहे। तर आता पटपट बॉक्स भरून घेऊन बाकीचं काम आवडते। तोपर्यंत अवधूत पण शाळेतून येतो, शाळेतून आल्यावर मग त्याला पण खायला प्यायला द्यायचं, चालूच राहतं मुला म्हटलं का काही ना काही काम घरामध्ये। तर ना भक्तीला रोज आजीची बाबाची सवय झालेली, त्यामुळे ती सारखी आज विचारत होती, म्हणजे आजी बाबाला जाऊन 2 दिवस झाले पंढरपूरला, आणि आज 3रा दिवस आहे, कारण की काल त्यांना गाडी भेटली नाही त्यामुळे ते थांबले नाही, तर ते कालच आले असते। तर भक्ती कालपर्यंत तर थांबली, पण आज सकाळपासून सारखी विचारायची की आजी बाबा केव्हा येणार आहे, माझे आजी बाबा केव्हा येणार आहे। आणि कसं असतं मुलांना, आपण म्हणजे आई वडील आहे आपण, पण आपण त्यांना कितीही जीव लावा ना, त्यांना ना आजी बाबाच आवडता। म्हातारा माणूस खूप चांगलं राहतं त्या लहान मुलांसाठी, आणि लहान मुलांना आपल्यापेक्षा जास्त म्हातारा माणूसच समजून घेतं। आणि त्याच्यामुळे तिला खूप आजी बाबाची आठवण येत होती। आणि इथं आता बाया बसल्या होत्या परत पॅकिंगला, आणि मी इथं 4 बॉक्स भरले आणि थोडीशी बसले होते खुर्चीवर, मग त्यांची थोडीशी मी व्हिडिओ काढली, कारण सारखं कंटिन्यू वाकून पण ना माझं कंबर थोडं दुखतं ना, त्यामुळं मग मी थोडं 4 बॉक्स नॉनस्टॉप पटकन भरून घेतले। आणि म्हटलं चला 5 मिनटं आपण विश्रांती घेऊ, आणि त्याच्यानंतर त्यांची 2 बॉक्सची पॅकिंग झाली का परत मग 2 अजून मला बॉक्स भरायचे। मी काल 1 बॉक्स आवळून पाहिलं होतं, बॉक्स जमलं होता, पण थोडा ढिल्ला राहिला माझ्याकडून। या बाई तुम्ही ही आयडिया का ते नाही कळत मला, डबल कसं काय घेते? आता ही दोरी ना, हां ते उलटं करते, धरली ना।
पण मग तुम्ही कसं एकदम आवडून जा तुमच्याकडून. आता हा बॉक्स किती पक्का आवडला, एवढा नाही जमत आपल्याला. तरी आपण दोन्ही साईडनी पिशव्या टाकतो त्याच्यामुळं मग फुलं खराब नाही होते. नाही तर बॉक्स गाडीमध्ये कुठं पण आपटते. इथून मग सेफमध्ये जाते, एकदम भारी बॉक्स भरलेले. पण ज्या टायमाला गाडीत नंतर ट्रेनमध्ये लांब जात्या तर बॉक्सांची आदळआपट होती, त्याच्यामुळं फुलं पण मग खराब होण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, दोन्ही साईडनी पिशव्या असे टाकून देतो, म्हणजे व्यवस्थित माल जातो तिथपर्यंत. ताजा मालाचा फरकच राहतो ना, पण एकदम ताजा. आपण वजन पण चांगलं देतो त्याला, तरी बी थोडं जरी सुकलं तरी घट्ट हा ना ते. तर जिप्सचे बॉक्स पहिल्यापासून नायलनीच आवडत्या. आम्ही ना जेव्हा गुलाब होता ना, त्या गुलाबाचे बॉक्स आम्ही बेल्ट राहायचा आणि त्याच्यानंतर क्लिपा राहायचा, मशीन राहायचं, ते खूप म्हणजे लय कुटाने होऊन जायचे. तर हा बेल्ट कसा राहतो काळा, हा नायलनचा, हा सोपा राहतो. याने पटकन बॉक्स आवडल्या जाता. आणि फक्त एकदा दोनदा बघून घेतला ना तर मला पण तो जमेल बॉक्स आवडायचा. पण माझ्याकडनं एवढं पूर्ण पॅकिंग होत नाही, म्हणजे पूर्ण असं आपण जसे माणसं आवडता बॉक्स तसं आपल्याच्याने एवढं होत नाही. पण मग तरी पण सोपं आहे बॉक्स आवडायचं. तर आता इथं सगळे बॉक्स आवडून घेतले, त्याच्यावर नाव वगैरे टाकून घेतले, कोणाला पाठवायचं कोणाला नाही. तर चला आता मी जाते घरामध्ये आवरायला. चला तर आता आमचे आजी बाबा येऊ राहिले, आता मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवते, कारण सकाळचे ते गाडीत बसलेले त्याच्यामुळे भूक लागली असेल. तर आता वाजले 5 घड्याळामध्ये आणि संध्याकाळी परत एका ठिकाणी सवासणीच्या कार्यक्रमाला जायचं आहे. सकाळी पण गेले होते मी जेवण करायला, पण मी तुम्हाला ती व्हिडिओ नाही टाकली, कारण तिथं थोडं नाही काढता आली व्हिडिओ. आणि आता मी ना स्वयंपाक करते पटपट. तर ना मी आधी म्हटलं पीठ थोड्या वेळ मळून ठेवू, आणि पीठ मळून ठेवल्यानंतर मला बाहेर जो पसारा होता जिप्स तो झाडायला जायचं आहे, कारण पीठ भिजतो म्हटलं तेवढं पीठ भिजून राहतं. त्याच्यामुळं मी हात धुतले आणि लगेच आले इथं, कारण स्वयंपाक पण टाईमावर झाला. म्हणजे असं वाटतं का ते पण लवकर जेवण करतील, तर 8ला येता का 7ला ते नाही सांगू शकत. पण मग म्हटलं चला स्वयंपाक तरी लवकर करून ठेवू. आणि आता मी इथं पटपट पीठ मळून घेते आणि त्याच्यानंतर मी बाहेरचा पसारा आवरून लगेच भक्ती पण मला तिकडे आवाज देत होती. आणि आता लहान मुलं म्हटलं का काही ना काही मध्येच दुसरं काम निघतं, त्यामुळं कामाला पण उशीर होऊन जातो घरातल्या. कारल्याची भाजी मस्त मसाला, काळ्या मसाल्यात कारल्याची भाजी, निस्ता काळा नाही, थोडेसे खोबरं, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि मस्त दळून घेतलं कच्चं, आणि त्याच्यामध्ये मग कारले टाकायचे, थोडेसे सरबासर पातळ भाजी, थोड्याशा गोरण्याच्या शेंगा. कारण आमच्या आजी बाबांना कारलं आवडतं पातळ, त्याच्यामुळे मी करून ठेवून राहिले. तर मसाला मस्त असा परतलेला आहे आणि पोळ्या पण झाल्या टोपल्यामध्ये ठेवल्यावरती पोळ्या करून. तर पोळ्या झाल्या माझ्या, आता भाजीच फक्त राहिली होती. म्हटलं चला आता भाजी करून घेऊ पटकन. संध्याकाळची देवपूजा पण झालेली, इथं दिवा लावलाय महाराजांजवळ. अजून तर आमचे अक्काला आले नाहीये आणि स्वयंपाक पण झालेला आहे. कारल्याची भाजी, पोळ्या. तर बघा मस्त कारल्याची पातळ अशी भाजी केलेली आहे. आणि भक्ती आणि मी चालले आता सवासणी जेवायला. तर सकाळी पण भक्ती माझ्यासोबत आली होती आणि आता पण मी तिला घेऊन चालले. तिला त्या काकूंनी बोलवलंय आणि अवधूत करतोय. तर मी आता आले ताईंच्या इथं सवासणी आहे, तर त्या ताईंची छोटी जाऊबाई आणि त्यांनी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला इथं. तर आम्ही सर्व इथं मळ्यात जवळच राहतो ना, मग आता त्या गावात राहायला आलेले आहे. मग तिथं आलोय सवासणीच्या कार्यक्रमाला. छान असे मस्त त्यांनी ताटं केलेले आणि बाया बसल्या आता जेवण करायला. त्यांचे पाय धुते आमच्या जाऊबाई. तर इथं आम्ही जेवायला बसलो आणि त्या ताईंनी सर्वांचे पाय धुवायला सुरुवात केली आणि सर्वांचे पाय वगैरे धुतले. आणि आता त्या ताटं आणताय आम्हाला जेवण करण्यासाठी. आणि इथल्या जवळच्याच बाय आहे सगळ्या महिला. तर आम्ही सर्वांनी, भक्ती पण बसली होती, तर भक्तीला पण आवडतं असं कुठं जेवण करायला, त्याच्यामुळे भक्ती पण माझ्यासोबत आलेली होती.
अवधूत घरी होत. तर इथं आम्हाला सगळ्यांना जेवायला वाढलं. आणि हा महिना सवासणीचा असतो, त्यामुळं त्यांनी शेवट का ना सवासणी घालून घेतल्या. कारण 2 दिवसांनी येते अमावस्या, त्याच्यामुळं अमावस्याच्या आधी सवासणीचा कार्यक्रम होऊन जातो. तर अशा प्रकारे आम्ही सगळे जेवायला बसलो आणि त्यांनी मस्त सगळ्यांच्या ताटापुढे ताटाच्या उजव्या बाजूला कापुराच्या वाड्या लावल्या. कारण कापुराचा खूप मोठा मान असतो. तर सगळ्यांना आता जेवायला सगळेजण बसलेले. तर भक्ती पण बघा मस्त माझ्यामध्ये जेवायला बसलेली आहे. तर आमचे जेवणं होतच आले होते. त्याच्यानंतर अवधूत ना त्याच्या पप्पासोबत आला. मग त्या ताईंनी त्याला पण आग्रह केला जेवणाचा, तर तो ऐकतच नव्हता, नाहीच म्हणला. पण त्याला बळजबरी मग थोडी म्हटलं पुरणाची पोळी खाय. मग ना त्याला अर्धी पुरणाची पोळी दिली आणि जेवायला बसवलं. कारण अवधूतला पुरणाची पोळी खूप आवडती. आणि आता आमच्या आजीबाबाला घ्यायला गेले त्याचे पप्पा. आजीबाबा आलेले गावामध्ये. तर चला आता त्यांना पण भेटू आपण. तुझा पैसा कुठे बाई? छान आहे आजी. दाखव तुला काय आणलं भक्ती. भक्ती तुला दाखव बाहुली काय काय आणलं दाखव आजीने. तोंड दाखव तिचं तोंड. तोंड किती छान आहे. हा किती मस्त आहे. भक्तीची आजी आली. भक्तीला पा किती आनंद झाला. हा का. तर मी आजीला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सांगितली होती, ती त्यांनी आणली. तर चला आता इथंच व्हिडिओची एंड करते. उद्या मस्त अभिषेक करून मूर्तीची स्थापना करू. आणि आता इथंच व्हिडिओची एंड करते. आता आमचे आजी बाबा खूप दमलेले आहे. बाय बाय.